नमस्कार पटेल भाई. नमस्कार निमकर, या या. ईशाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलोय. पत्रिका कुठे आहे पत्रिका? थांबा जरा 1 मिनिट येते. या. ड्रायफ्रूट. या. मिठाई इतक्या भारीतली. तुम्हाला आवडते ना? या. फ्रूट सगळे मिळून खा. या. सोन्याचा मुलामा लावलेली फुलं आहेत. अहो कुठे ठेवायची ती फुलं? हा ठेवा ठेवा तिथे ठेवा. या. अरे आधी सगळं एवढा दिलेला असतं ना, अजून एक पेड्याचा बॉक्स. हे या लग्नाची पत्रिका. पत्रिका पटेल भाई पत्रिका. अहो निमकर टोपी कुठे आहे? टोपी विसरलो. रुमाल तरी आहे का? हो आहे ना. मग घाला ना. पटेल भाई एवढा ठेवा डोक्यावर. बेंदळेपणाची हद्द आहे. विसरलो. अक्षत टाकते. घ्या. उघडा उघडा पत्रिका उघडून तरी बघा. उघडते इथून काय? हे हा. सोन्याचे गणपती. लग्नाला यायचंय हा नक्की. पटेल भाई. ओ पटेल भाई. हा लग्नाला नक्की यायचंय. वहिनी माहेरी गेल्यात पण त्यांना निरोप सांगा आणि जोडीनी या. हा येते. येतो. या. पैठणी बघा. दागिने तुम्हाला. सूट तुमच्यासाठी. पेढे नाही, ईशाच्या लग्नाची पत्रिका आहे. पत्रिका. पत्रिका. सावंत वहिनी. सावंत वहिनी कुंकू लावता. हो. वहिनी प्रत्येक दिवसाच्या कपड्यांसाठी रंगसंगती ठरली. हा सगळ्या साड्या ठेवल्यात त्याच्यात. लिहिलंय त्याच्यामध्ये. वहिनी. हो चांदीच्या पत्रावर लिहिलंय. मोती. चांदीचा करंडा. लग्नाला यायचंय हा. येतो. थँक्यू. सगळं सामान ठेवलं व्यवस्थित. या. हॅलो. हॅलो ईशाचे बाबा. हा मी बोलतोय बोला. नमस्कार. मिसेस सरंजामे बोलतीये. आई साहेब. आई साहेब. मी
व्याही भोजनाच्या निमंत्रणासाठी फोन केलाय. हो, ते मायरा मॅडमनी वेळापत्रकात दिलंय ना ते. ते आमंत्रण नव्हतं, फक्त माहिती होती. मी तुम्हाला रीतसर आमंत्रणासाठी फोन केलाय. तुम्ही आणि पुष्पाताई नक्की या हं? हो हो, नक्की येऊ. मायरा, या कॅटलॉग मधल्या या 4 साड्या माझ्यासाठी बाजूला ठेव. पेज नंबर 22. कृतिका. ओके. And this is for me. व्हेरी गुड चॉईस मॅम. Thank you. कृतिका. मायरा मॅडम, सरप्राईज एकदम टिपटॉप आहे. थँक्यू व्हेरी मच मॅम. बरं, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, सगळ्यांनी प्लीज लक्ष देऊन ऐका. प्रत्येक दिवसासाठी कलर थीम ठरलेली आहे आणि त्या थीम प्रमाणेच तुम्हाला कपडे दिले जाते. ओके. जिजाजी, मला की नाही या 5 गोष्टी एका साडीत हव्यात. हळू जरा हळू. एकाच साडीत या 5 गोष्टी म्हणलं कसं शक्य आहे? का नाही जमणार? तो आहे ना डिझायनर, त्याला सांगा ना. नाही तर तो इथे कशाला आलाय? एक मिनिट. नक्की काय प्रॉब्लेम झालाय तो मला सांगा. आय विल सॉर्ट इट आउट. व्हॉट इज द प्रॉब्लेम? मायरा मॅडम, मला की नाही हा रंग, ह्या पदरावरचं हे चित्र, हे नक्षीकाम, हे मटेरियल आणि त्यातला ब्लाउज पीस, ह्या सगळ्या गोष्टी एका साडीत हव्यात. मॅडम, ह्या 5 वेगवेगळ्या साड्या आहेत आणि प्रत्येकाची वेगळी ब्युटी आहे. मग या सगळ्या ब्युट्या एकत्र करा म्हणजे अजून ब्युटिफुल होईल. ते शक्य नाही मॅडम. ह्या रेडीमेड साड्या आहेत आणि कंपनीतून आलेल्या आहेत. मला नको तुमची साडी. जिजाजी, मला हवी तशी साडी तुमच्याच दुकानात मिळेल. आपण तिथूनच घेऊया. अगं पण पिंकी, आता वेळ आहे का आपल्याकडे दुकानात जायला? कळलं. तुमच्या जावयाचं नुसतं नावच मोठं आहे. ह्याच्यातली एकही साडी माझ्या मनासारखी नाहीये. Excuse. ठीक आहे, तुम्ही नेसा नवीन साड्या. मी आपली जुनीच साडी नेसेन, पुण्याहून आणली. नेस मग. नेसेलच. एक मिनिट मॅम, प्लीज ऐका. आत्ताच मी सांगितलं ना तुम्हाला, कलर थीम ठरलेली आहे प्रत्येक दिवसाची आणि त्याप्रमाणेच कपडे ऑर्डर केले जाणार आहेत. तुम्ही नाही करू शकत हे सगळं मॅम. ईशा प्लीज. मावशी, तुला कुठलीच साडी नाही आवडली का? नाही ग ईशा, मला या 5 वेगवेगळ्या गोष्टी आवडल्या. काय आवडली का डिझाईन्स? या काय साड्या आहेत? एकात एक गोष्ट चांगली तर दुसऱ्यात दुसरी चांगली. एक धड साडी मिळाली नाहीये मनासारखी. सर, कसं आहे, आम्ही आमच्या कंपनीत बनवलेल्या सगळ्या साड्या यांना दाखवल्या, पण यांना या सगळ्या साड्यातली क्वालिटी एका साडीमध्ये पाहिजे. ते कसं शक्य आहे? मग तशा बनवा, त्यांना जशा हव्यात तशा. मायरा, सर, ऍक्च्युली त्यांना 5 वेगवेगळ्या गोष्टी हव्यात. नाही म्हणजे आपण राजनंदिनी ब्रँडच्या अंडर हे सगळं करू शकतो, पण डिझायनिंग राईट्स आपल्याकडे नाही आहेत. सो वी कॅनॉट डू दॅट. काय नाव काय कंपनीचं? सोनल सारीज. सोनल सारीज. जस्ट तुम्हाला हव्या तशा साड्या बनवून मिळेल. डोंट वरी. पण सर, कसं शक्य आहे ते? मला कंपनीकडून परमिशन नाही मिळणार. दिली परमिशन. सर, चेअरमन सरांना भेटावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. खूप मोठी प्रोसिजर आहे सर, आणि तुमच्या वेळेत नाही होणार ते सर. मी चेअरमन आहे. विकत घेतली तुमची कंपनी, काय प्रॉब्लेम? अगं बाई, एका साडीसाठी तुम्ही कंपनी खरेदी केली? थँक्यू. हा, तुम्हाला आवडलं ना आता? हो हो.
बाबा चला तुमच्या कपड्यांचं बघूया. हो मला कशाला कपडे आता. या प्लीज या. हो बघता काय कळलं ना कुठल्या 5 गोष्टी हव्यात त्या. चला लागा कामाला. कंपनी आता आमची आहे. पिंकी म्हणजे आपली आहे ग. सर ईशा सर इकडे खूप मोठा जमाव जमलाय. रिपोर्टर झालेत, वेगवेगळ्या संस्थांचे लोक आलेत, आरडाओरडा करतात सर. खूप भीती वाटते मला. ईशा हे बघ मी काय सांगतोय ते नीट ऐक आणि डोकं शांत ठेव. नाही सर, खूप मोठा जमाव आहे. त्यांनी ठरवलं ना तर ते सहज दार फोडून आत येऊ शकतात. हे बघ मी आत्ता जरी तिथे आलो ना तरी त्यांनी तुला काहीच मदत होणार नाहीये. उलट परिस्थिती अजून चिघळेल. पण तू घाबरू नकोस. आपण काहीही चुकीचं केलं नाही बरोबर. हो सर. हे बघ लोक काय वाटेल ते बोलतील. बोलू दे त्यांना. आपलं नातं काय ते किती पवित्र आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे बरोबर. मी तुझ्या बरोबर नेहमी आहे तुला माहिती आहे बरोबर. सर पण मी यांना कसं सामोरं जाऊ. सर ते इथून जातील ना आणि कधी जातील का रात्रभर इथेच आरडाओरडा करत बसणार आहेत. सर अख्ख्या चाईला डिस्टर्ब होईल हो. हे बघ ते असं काहीही करणार नाही. जर जर तू त्यांना सामोरी गेलीस तर. मी हो ईशा तेवढा एकच मार्ग आहे आता. सर मी नाही जाऊ शकणार. मला आई बाबा पण जाऊ देणार नाही. आणि सर तुम्हाला माहित नाही खूप चिडलेली आणि भयंकर माणसं आहेत बाहेर. ईशा तुला आठवतं तुझ्या कॉलेजच्या प्रोग्रामच्या वेळेस तुझ्या समोर बसलेली मुलं तुला अशीच चिडवत होती. तेव्हा मी तुला काय सांगितलं होतं. जे लोक निंदा करतायत आता तेच नंतर टाळ्या वाजवतील. करेक्ट. दॅट्स लाईक माय गर्ल. सर पण मग मी काय करू. आता समोर जा त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर दे. कारण मला माहिती आहे ती सगळी उत्तरं तुझ्याकडे आहेत आणि आपण काहीच चुकीचं केलेलं नाहीये. आणि घाबरायचं कशाला त्यांना. ते एकत्र आहेत म्हणून त्यांचा आवाज आहे म्हणून. पण एक लक्षात ठेवू ईशा ज्याच्याकडे सत्याचं अस्त्र असतं ना तो कधीच कुठल्याच परिणामांना घाबरत नाही. ईशा लढ. तूच यातनं मार्ग काढू शकतेस. तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी. तुला हे जमेल. नक्की जमेल. गो अहेड ईशा. गो अहेड अँड फाईट. ऑल द बेस्ट ईशा. बाहेर काढा त्यांना. अहो निमकर. अहो बाहेर या निमकर. अहो निमकर दार उघड्या. निमकर अहो लवकर उघड नाही तर आपल्या चाळीला ते आग लावतील. निमकर ऐकतोय सावंत मी. तुम्ही जा सगळे आपापल्या घरी आणि दार लावून घ्या. कोणाशी काही बोलू नका. उगीच तुम्हाला त्रास. तायडे अगं हल्ली काय वाटेल त्या गोष्टींवरून लोकांची मनं दुखावतात. जरा काही खुट्ट झालं दुखावलं मन यांचं. आणि आता ते हे सगळं आपल्या घरापर्यंत आलंय ग. काय करायचं. अगं पण एका लग्नामुळे कोणाच्या भावना दुखवण्याचा काय प्रश्न येतो. ज्याच्याकडे सत्याचं अस्त्र असतं ना तो कधीच कुठल्याच परिणामांना घाबरत नाही. ईशा कुठे चाललीस तू. आई मी बाहेरच्या लोकांशी बोलायला चालले. काय अगं काय वेडी वेडी झालीस का. बाहेर गेलीस तर काय वाटेल ते करतील ते लोक. बाबा मी येते. अगं पण ईशा ऐक. ईशा ऐक ना बाळा. सगळ्या न्यूज चॅनल्सवर लक्ष ठेवा प्लीज. झेंडे मला सिक्युरिटी हवी आत्ताच्या आत्ता. अर्जंट. मला कुठली रिस्क नकोय. करतो. 5 मिनिटाच्या आत त्यांच्या घराबाहेर आपण सिक्युरिटी लावू. करतो. प्लीज प्लीज हे बंद कर. सगळे आवाज. आता कुठलाही आवाज सहन होत नाही मला. बंद कर. ईशाचाही आवाज ऐकायचा नाही. ईशा
सगळं काय चाललंय? ईशा मॅडम, तुम्ही या समाजासमोर चुकीचा आदर्श ठेवताय. अहो, प्रेमाच्या नावाखाली तुम्ही तुमच्या वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न करताय. लक्षात येतंय का तुमच्या? ईशा मॅडम, ही आपली संस्कृती आहे का? बोला मॅडम, बोला. अशा लोकांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे. माझं ऐकून घ्या प्लीज. तुम्ही सगळे मला इतके प्रश्न का विचारताय? का विचारू नाही प्रश्न? ही लोकशाही आणि तर प्रत्येकाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. लोकशाही आहे ना, मग मलाही बोलण्याची संधी मिळालीच पाहिजे. मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. मगाशी मला कोणीतरी विचारलं की हा सगळा काय प्रकार आहे, पण मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे ना. तुम्ही विचारा ना मला सरळ सरळ की तुमचं आणि विक्रांत सरंजामेंचं काय नातं आहे. विचारा ना. हा मॅडम, मग बोला ना, तुमचं आणि विक्रांत सरंजामेंचं काय नातं आहे? काय नातं असणार? लपड केलं असेल पैशासाठी. ईशा मॅडम, एक मिनिट. प्रश्न मला विचारलाय ना, मग उत्तरही मलाच देऊ दे. विक्रांत सरांचं आणि माझं फक्त आणि फक्त प्रेमाचं नातं आहे. आले का सगळे? सोडायची का गाडी? चला मग, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, चला. पिंकी, ये ना ईशा बरोबर जरा सेल्फी. अरे एकदम शांत काय बसलाय? आता गाण्याच्या भेंड्या भेंड्या बोला ना का? बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेके प्रभु का नाम. अरे हा, मैंने प्यार तुमसे किया है, मैंने जिंदगी तुम्ही को दिया है, अब चाहे ईशा बोला दुनिया से मैं प्यार करूं. रुक रुक रुक, रमैया वस्तावया, रमैया वस्तावया, रमैया वस्तावया, रमैया वस्तावया. मैंने दिल तुझको दिया. खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. नक्की काय? नक्की नो में सपना सजना, आयशा की सजना पे दिल लग गया, दिल लग गया. तेरी याद आ रही, आयशा याद आ रही है, तेरी याद आ रही है. आय लव्ह यू. आय लव्ह यू ईशा. कोणाचं फोन आहे ग? विक्रांत. थांब थांब. हा हॅलो, कोण बोलतंय? काकी.
हा, मी ईशाची काकी बोलते. काकू? अहो, काकी म्हणजे चाळीतली सावंत काकी. अच्छा, मी कधी ऐकलं नाही तुमच्याबद्दल म्हणून विचारलं की कोण. बोला. ईशा आहे का? ईशा? हो, आहे ना. हॅलो. अगं ईशा, कोण कोण बोलतोय तुझे नातेवाईक? हो, मी पिंकी मावशी बोलतीये. अरे पिंकी मावशी, कशा आहात तुम्ही? मी मस्त मजेत. हो ना, चला मस्त. हो, आणि मला हवी तशी साडी मिळाली. हा, थँक्यू. हा, माझ्या एकटीसाठी मावशी दे ना. अगं ईशा. सॉरी सर. काय निघालात का? हो, निघालो. इथे बसमध्ये सगळे खूप धमाल करतात सर. चांगलंय चांगलंय. आमची आठवण कोणाला येणार आता? काय हो सर. बरं, तुम्ही निघालात? निघालो, पोचतोच आहे. सर सर आठवण येते. कोणाची? काय हो सर. माझी? मग कोणाची? अच्छा, क्या बात. सर खूप वेगळं वाटतंय मला. मलाही खूप वेगळं वाटतं ईशा. ओ मॅडम, आयुष्यभर त्यांच्याशीच बोलायचंय, आता आमच्याशी बोला ना. या पुढची जोडी बिपिन आणि रुपाली. रुपाली. कुछ भी हो मुश्किल है दूर रहना, कुछ हो गया तो फिर ना कहना. तू सर, तुम्हाला शुगर आहे. आता पुढची जोडी जयदीप सर आणि सोनिया मॅम. Come on, जयदीप. जयदीप सर, जयदीप सर, जयदीप सर, जयदीप सर, जयदीप सर. दादा. माझं काम केलंस का? तुझं काम मी कधी केलं नाही सर. ईशा, जयदीपला गोष्ट सांग.
सर गोष्ट आणि आता मायरा, मी चिठ्ठी उचलायची नाही का? सर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उचलू शकता. इट्स युअर विश. प्लीज. थँक्यू. मेहंदी महाराजी राहू दे ना, राहू दे. अहो पण अशी चिटच नाहीये. अचानक मेहंदीची चिट कुठून आली? आता इथून पुढे सगळ्या चिठ्ठ्या आहेत ना त्या मेहंदीच्याच आहेत. म्हणजे मस्त. समोर बघ, तळ्याकडे, आणि प्रयत्न कर विक्रांत म्हणायचा. ट्राय तर कर माझ्यासाठी. सर नाही जमत आहे. काहीतरी बोल. काय बोलू? तो बघ चंद्र, ऐकलंस? काय सर? तो चंद्र बोलतोय माझ्याशी. काय बोलत होता? तो काहीतरी विचारतोय मला. तो मला विचारतोय की मी इथे असताना माझ्यापेक्षा खूप सुंदर असलेली ही कोण मुलगी आहे जी तळ्याच्या काठी उभी आहे. खरंच. पण मग मी त्याला सांगितलं की ती मुलगी आता माझ्या नशिबात आहे. नशिबानंच तर भेटलो आपण, आणि मग भेटत राहिलो. आणि त्याला हेही सांगितलं की आता आम्ही दोघंही आमच्या एकत्रित असलेल्या पुढच्या आयुष्यात प्रवेश करण्यापूर्वी काही क्षण इथे निवांत तळ्याकाठी बसलोय. सर एक सांगू? तू बोलावंस त्याशीच तर वाट बघतोय मी. सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की असाच एक छोटासा संसार असावा असं स्वप्न आहे माझं. सर इथे आल्यानंतर असं वाटतंय की ही जागा खूप सुंदर आहे आणि आपलं घर इथेच असावं. अच्छा, म्हणजे या सिनर्जी हॉलिडे विलेज मध्ये. छान कल्पना आहे, नक्की करूया. अरे वा, तुझ्या हातांवरची नक्षी किती सुंदर दिसते. कशासारखी दिसते सांगू? झाडांच्या पानावरच्या नक्षीसारखी दिसते. खूप सुंदर दिसते. कोणी काढली मेहंदी? हा सांग ना,
कोणी काढली? सर, जो या हातावरच्या रेषांमुळे माझ्या नशिबात आहे ना, त्याने काढले. मी चॅलेंज जिंकलोय ईशा. हो नाही, आणि मग मी जे म्हणेन ते तू करशील असं तू मला म्हणाले होतेस. सर, कोणीतरी येईल. येऊ दे. सर, बाबा येतील. येऊ देत ना. सर, आईसाहेब येतील. येऊ दे. ईशा, कुठे चाललीस? चॅलेंज हरलीस. हिशोब अजून बाकी आहे. हो सर.